पुढच्या बातमीकडे वळूयात। नागपुरात भिवापूरमध्ये विद्यार्थ्यांची शाळेच्या बससाठी पायपीट होत असल्याचं पाहायला मिळालंय। एकाच बसमध्ये 40 ते 50 विद्यार्थ्यांचा उभ्यानं प्रवास। शाळेमध्ये जायला बस देण्यासाठी विद्यार्थ्यांना परिवहन मंत्र्यांना विद्यार्थ्यांनी विनंती केलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किती खटाटोप करावा लागतोय याचं आदर्श उदाहरण तुम्हाला मी दाखवतोय। भिवापूरच्या शाळेत जाण्यासाठी या गावावरनं हे विद्यार्थी जे आहे ते निघालेले आहे आणि बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आहे। तुम्ही बघा, हे बघा, म्हणजे या विद्यार्थ्यांना बसायलाही जागा नाही। कसे बसे हे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी आत बसलेले आहे। कुठे चालले रे भाऊ, तू कुठे चालला? भिवापूर। तुम्ही कुठे चालले? भिवापूर। आणि रोज अशीच गर्दी असते? साधी मागणी आहे या विद्यार्थ्यांची की आमच्या गावावरनं एक बस जी आहे ती या ठिकाणी सुरू व्हावी। एसटी महामंडळाचे अधिकारी इथे आहेत। सर, इथे विद्यार्थ्यांना पाय ठेवायला पण जागा नाही। तुम्ही इथे आले अनायसे म्हणून भेट झाली, त्यांची मागणी आहे की एक बस सुरू व्हावी या फाट्यावर। आहे ना, मागे आहे ना बस। रोज आम्हाला असंच जावं लागतं? नाही, असं ठराविक वेळेने बसेस राहतात, टायमिंग ठरलेले आहे त्यांच्या शाळेच्या वेळेला। आणि मागणी आहे की एक बस या शाळेसाठी या मांगली गावावरनं सुरू व्हावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी।